श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः। जय जय निज जय जय निज जनमान समराळा अनंत वेशा त्रैलोक्य बाळा भक्त जनांशी आगाध लीला गोकुळा माझी दाविसी। हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं। महाराज असताना त्या ठिकाणी आमच्या असणारे श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी म्हणतात की त्या भगवंताला 6व्या अध्याय असताना त्या ठिकाणी सुरू आहे। या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्या भगवंताला कोणी असणाऱ्या भगवंताला नमन महाराज असताना करतात की भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात। तिन्ही लोकांचे पालन असणारे त्या ठिकाणी करणारे महाराज असणारे त्या ठिकाणी पालन करून महाराज असताना त्यांचं पालनही साधं असताना तुम्ही करता का नाही म्हणाले महाराज। ज्याचं जसं कर्म आहे त्या कर्मानुसार फळ देऊन ज्याचं ज्याचं कर्म जसं कर्म तसं फळ देऊन सर्वांचा पालन असणार करून असे सर्वांना पाळून असणारे त्या ठिकाणी पालन करणारे भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात। तुमच्या विना असणारं काहीच महाराज असणं होत नाही ना। मग अशा जगव्यापकाला असणारा माझा त्या ठिकाणी साष्टांग असणारे नमस्कार असो। आणि तुम्ही असणारे असे भगवंत जे महाराज असणारे तिन्ही लोकांचं रक्षण करतात तिन्ही लोकांचा कारभार चालवतात ना। आणि ते भगवंत महाराज असणारे त्या कुठं गोकुळामध्ये महाराज असताना येऊन आपली लीला महाराज असताना त्या ठिकाणी दाखवतात। तुम्ही असे कृपाळू महाराज असताना त्या ठिकाणी आहात आमच्या असणारे श्रीधर स्वामीचं म्हणणं येऊ लागलं। जय जय पूतना प्राण शोषका तृणावर्त शकटांतका जांभाई देता रमा नायका विश्वरूपा दाविले। जे जे कार्य असणारा भगवंता तुमचा असं म्हणले तुम्ही असणारं एवढं कार्य करून सुद्धा त्या गोकुळामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी आलात। तर गोकुळामध्ये येऊन महाराज असताना तुम्ही कोणती लीला दाखवली भगवंता तर त्या असणाऱ्या महाराज असणारं पुतनाचा संहार असणारं तुम्ही त्या ठिकाणी केला। तृणासुराला असणारं तुम्ही त्या ठिकाणी मारलं भगवंता आणि सहज असणारं तुम्ही त्या ठिकाणी जांभळी दिली आणि त्या जांभळीमध्ये असणारं आपल्या मातेला महाराज असणारं तिन्ही लोकांचं दर्शन महाराज असणारं करून दिलं। नवे नवे सर्व ब्रह्मांड असणारं तुमच्या मुखामध्ये दाखवलं ना भगवंता। असे तुम्ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहात आणि अशा भगवंताला माझा असणारा साष्टांग नमस्कार महाराज असं म्हणतात। जय कृष्णा निगमागम सारा अनंत रूपा नंद कुमारा जय प्रयोधी हृदय विहारा दिगंबरा बाळवेशा। भगवंता तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात म्हणले पहिला तुकडा जय जय निगमागम सारा। महाराज असणारे त्या ठिकाणी म्हणतात की भगवंता तुम्ही असणारे त्या ठिकाणी कसे आहात निगमा गमन महाराज असणारे सारा म्हणजे महाराज असणारे त्या ठिकाणी एखादा तुमचा भक्त महाराज असणारे त्या ठिकाणी जरी असणारा अधपात असणारे त्या ठिकाणी केलं आणि त्याला जर महाराज असणारे नरकाची प्राप्ती असणारी होत असली ना आणि तो जर महाराज असणारे सरत्या शेवटी तुमचं जर महाराज असणारे त्या ठिकाणी त्यानं नाव घेतलं तुमची कथा ऐकली तुमचं कीर्तन असणारं ऐकलं ना महाराज जरी अधपाताला जाऊ लागला महाराज त्याचं निर्गमन असणारं त्या ठिकाणी होणार असलं तरी त्याला गमनामध्ये म्हणजेच महाराज असणारे चांगले असणारे त्या ठिकाणी स्थानी असणारे धाडता किंवा वैकुंठाची प्राप्ती असणारं करून देताना असे असणारे त्या ठिकाणी तुम्ही भगवंत असणारं तुम्ही त्या ठिकाणी आहात। तुम्ही कसे आहात ते त्या असणारे कोणाचे ब्रह्मदेवाचे असणारे त्या ठिकाणी उत्पत्ती करता असणारं तुम्ही आहात। त्या भगवंताला माझा असणारा साष्टांग नमस्कार असून तुम्ही असणारे असे श्रेष्ठ आहात। आमचे ग्रंथकर्ते कोण महाराज अनंत रूपानंद कुमारा जय प्रयोधी हृदय विहारा दिगंबरा बाळवेशा। महाराज असणारे असे तुम्ही महाराज असणारे लक्ष्मीचे महाराज असणारे त्या ठिकाणी लक्ष्मीचे आराध्य असणारे आहात। लक्ष्मीला असणारा आपल्या लक्ष्मी महाराज असणार तुमचं असणार नित्य चिंतन असणार करते तुम्हाला हृदयामध्ये असणार त्या ठिकाणी साठवते असे भगवंत क्षीरसागरामध्ये असणार त्या ठिकाणी राहणारे भगवंत असणार तुम्ही त्या ठिकाणी आता तुम्हाला असणार माझा नमस्कार असो। तुम्ही असे श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात म्हणून लागले। घन निळा नीलबंध भूमीशी जवळी आसोनी न दिसशी जरी तुची कृपावंत होशी तरीच येशी प्रत्यया। महाराज असणार त्या ठिकाणी म्हणतात पुन्हा भगवंता तुम्ही असणार त्या ठिकाणी कसे आहात तुम्ही जवळच असणार त्या ठिकाणी आहात पण महाराज कोणालाही त्या ठिकाणी दिसत नाहीत। पण एकदा जर महाराज तुमची असणार त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी काय झाली कृपा झाली तर महाराज असणार त्या ठिकाणी काय होतं तुमच्या कृपा आशीर्वादानं सर्व असणार त्या ठिकाणी ज्ञात होतं किंवा ज्ञान असणार त्या ठिकाणी होतं।
तोपर्यंत तुमची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत त्याला कोणालाच महाराज असताना जवळ असून तुम्ही दिसत नाहीत असे भगवंता तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणू लागले. हा आसो पंचमाध्यायाचे अंती नीलबंध भूमीवरी श्रीपती खेळोनी लीला विलासरी ती माये प्रती दाविली. आणि अशा प्रकारे महाराज असताना सांगू लागले कालच्या 5व्या अध्यायाच्या ठिकाणी भगवंता तुम्ही असणारे असे श्रेष्ठ आहात बालरूपामध्ये. कुठं गोकुळामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी आलात बालक रूप असणार तुमचं त्या ठिकाणी लहान रूप असणार आहे. आणि तुम्ही तिथं काय केलं महाराज आपल्या मायेला असताना त्या ठिकाणी काय केलं महाराज लीला दाखवली. जवळच असताना त्या ठिकाणी होतात पण त्या ठिकाणी तुम्ही गौशाला नाहीत असं कार्य असताना तुम्ही 5व्या अध्यायाच्या ठिकाणी केलं म्हणतात. आता असताना 6वा अध्याय असताना या ठिकाणी सुरुवात महाराज असताना त्या ठिकाणी होते म्हणतात. एके दिवशी प्रांतकाळी कृष्ण घेऊन बैसला आली मातेशी म्हणे वनमाळी सूर्य आणि खेळावया. मग महाराज असताना एके दिवशी असताना सकाळी सकाळी काय झालं महाराज असताना यशोदा मातेनं असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना सांगतात की त्या दिवशी सकाळी सकाळी असणार कुठं अंगणामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी यशोदा माता असताना त्या ठिकाणी कृष्णाला अंगणामध्ये घेऊन असताना त्या ठिकाणी बसल्या. तेव्हा सकाळचा असणारा टाइम होता महाराज सूर्याचा उदय असताना त्या ठिकाणी होऊ लागला. तेव्हा कृष्ण परमात्मा आपल्या मातेला असताना म्हणतात माते ते बघा असताना त्या ठिकाणी काय असताना त्या ठिकाणी गोल दिसतो. त्या ठिकाणी सूर्य असताना कृष्ण परमात्मा असताना पाहू लागले गोल असताना त्या ठिकाणी दिसू लागले ना. तेव्हा म्हणाले ते असताना लाल दिसणारा सूर्य मला असताना त्या ठिकाणी खेळण्यासाठी दे असे कृष्ण परमात्मा यशोदा मातेला बोलू लागले. बरावर तुळ दिसतो तरणी कंदुक करुणी दे मज जननी म्हणवनी लोळणी धरणी धराधर शयन घालीत. महाराज असताना त्या ठिकाणी भगवंतानं पुन्हा एक लीला असताना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी आरंभ केला. आपल्या मातेला म्हणू लागले बघ असताना तिकडं आकाशामध्ये असणार किती गोल असताना त्या ठिकाणी महाराज चेंडू आहे ते असणार ते गोल असणार त्या ठिकाणी धर आणि मला असणार चेंडू करून असणार त्या ठिकाणी दे म्हणजे मी असणार त्या ठिकाणी खेळन असं असताना त्या ठिकाणी बोलले. माता देत नाही ना म्हणून महाराज असताना भगवंतानं त्या श्रीकृष्णानं असताना अंग आपलं धरणीवरती महाराज असताना टाकलं. लोळू लागले मोठमोठ्यानं असताना त्या ठिकाणी भगवंत रडू लागले म्हणतात महाराज. यशोदा म्हणे माझे आई सूर्य कैसा देऊ गे कान्हाई म्हणून या कडेवरी लवलाही यशोदेने घेतला. आणि तेवढा असताना कृष्णाचं बोलणं यशोदा मातेनं ऐकलं महाराज म्हणू लागल्या माय आता मी असणार हे कृष्ण असणार त्या ठिकाणी सूर्य असणार त्या ठिकाणी खेळण्यासाठी मागतो आणि मी असणार त्या सूर्याला असणार कसं याला असणार खेळणं करून असणार त्या ठिकाणी चेंडू म्हणून असणार कसं देऊ असं असणार त्या ठिकाणी बोलल्या. कृष्णाला असणार त्या ठिकाणी यशोदा मातेनं उचललं आपल्या कडेवरती महाराज असणार त्या ठिकाणी घेतला आणि घरामध्ये असताना घेऊन जाऊ लागल्या. माते म्हणे सकया आणि का मागे तू खेळावया तरी चंद्रबिंब लवलाया काढून देई रांजणी. महाराज असताना मग काय म्हणले यशोदा माता असताना बोलल्या बाळा ते असणार सूर्य मी तुला असणार सूर्य त्या ठिकाणी तोडून असणार आणून देऊ शकत नाही. तू काय कर दुसरं मला काहीतरी असणार त्या ठिकाणी माग मी निश्चित असणार तुला त्या ठिकाणी देईल. तेव्हा कृष्ण परमात्मा असताना म्हणाले आई ते जर देणं होत नाही ना मग हे बघ माठामध्ये असणार त्या ठिकाणी काय झालंय महाराज असणार त्या ठिकाणी प्रतिबिंब चंद्राचं अस्त्र पडलंय ना ते चंद्र असणार मला त्या ठिकाणी माठामधला काढून दे असे कृष्ण परमात्मा आपल्या मातेला बोलू लागले. तो माता म्हणे कृष्णा ते कैसे देऊ गे मी तू ते तरी देरिया माझी घुमते तेची काढून देई का. पुन्हा असणार कोण आमच्या यशोदा माता बोललेल्या कृष्णा ते डेऱ्यामधलं सुद्धा तुला असणार कसं काढून देऊ रे ते नुसतं दिसण्यासारखं असणार प्रतिबिंब चंद्राचे ते सुद्धा मला असणार त्या ठिकाणी काढता येत नाही. तेव्हा कृष्ण म्हणाले माते बघ ना त्या डेऱ्यामध्ये असणार गोल गोल फिरतो महाराज असणार एखादं प्रतिबिंब असणार डेऱ्यामध्ये पडलं ना जिकडं आपण जातो त्याच्या विरुद्ध असणार ते सरकल्यासारखं फिरल्यासारखं वाटतं ना तसं असणार कृष्ण त्या चंद्राचं प्रतिबिंब कृष्ण परमात्मा म्हणाले माते बघ ना त्या डेऱ्यामध्ये फिरतो ना ते तरी मला असणार त्या ठिकाणी खेळण्यासाठी दे असे कृष्ण असणार त्या ठिकाणी बोलू लागले. तरी पर्वत उचलोनी आणवी न लगे रवी दंड डेरा काढून दे आतील घुमारा
माता म्हणे रे सुकुमारा काढिता नये सर्वथा. काय म्हणले महाराज असतं पुन्हा पुन्हा म्हणले माते या डेऱ्यामध्ये असतं रवी लावू नको, काहीच असतं त्या ठिकाणी करू नको, पण जे घुमणारा असतं मधलं असतं ते आहे ना ते मला असतं त्या ठिकाणी काढून दे असे असणारे कृष्ण परमात्मा असताना यशोदा मातेला बोलू लागले. तरी पर्वत उचलोनी आणवी देव देव्हारीचे बोलवी सामीराच्या दाखवी झुळका मज नयनी ओ. महाराज असतं त्या ठिकाणी म्हणू लागले, काय म्हणू लागले कृष्ण परमात्मा काय असतं त्या ठिकाणी भगवंताचं अस्त्र नवलय म्हणू लागले. कृष्ण परमात्मा अस्त्र बोलाले माते मला असणार त्या ठिकाणी काय करू, एक तो पर्वत आणून दे, पर्वत आणून दे, आणि ते पर्वत जर तुझ्याच्या ना असतं अन्न होत नसला हे देवा एवढे इतके देव असतं तू मांडलेलंच नाही, यांची रोज पूजा करते ना, मग या देवाला बोलाय असतं त्या ठिकाणी लाव, नाही तर मग हे जर तुझ्याच्यानं होत नसलं तर महाराज असतं त्या ठिकाणी वाऱ्याच्या जे असणारा झुळकात ना वारं जे अंगाला लागतं ना ते तरी मला असतं त्या ठिकाणी धरून दे असं म्हणणं असतं आमच्या बाळकृष्णाचं असतं यशोदा मातेला येऊ लागलं. दे नैनातील बाहुली तू जाई ठेवली सावली आरशातील मुख ये वेळी काढून देई जन. काय म्हणले असतं भगवंत माते तू असणार त्या ठिकाणी काय कर म्हणून लागले, मला असणार त्या आरशामधलं असणार प्रतिबिंब असणार काढून दे, आणि तू इथून उठून गेलीस ना तुझी सावली असणार इथं ठेवून तूच असणार त्या दुसऱ्या ठिकाणी असणार जाय, नाही तर महाराज असतं त्या ठिकाणी डोळ्यामध्ये असतं जे फिरणार बबुळ आहे ना ते मला असतं गोटी म्हणून असतं खेळण्यासाठी दे, जे अशक्य गोष्ट आहे ती असताना मला त्या ठिकाणी दे असं कृष्ण महाराज असतं म्हणून जे होत नाही ना ती मला त्या ठिकाणी असताना आणून दे असे कृष्ण परमात्मा हट्ट करू लागले, आपल्या मातेला असताना मागू लागले. काढून दे मुक्तांचा ढाळ वेगळी करी रत्नांची कीळ आकाश जे घटातील काढून यान मजदावी. काय म्हणले महाराज असतं जे काय मुक्त हार आहे ना या मुक्त हाराची चमक असणार वरची कांती मला असतं त्या ठिकाणी काढून दे, किंवा मोत्याचं जे तेज आहे ते तेज असतं मला मोती वेगळा करून ते तेज असतं त्या ठिकाणी काढून दे, किंवा असतं या डेऱ्यामधलं जे काही आकाश आहे ते आकाश असतं मला त्या ठिकाणी खेळण्यासाठी काढून दे. मातेला यशोदा मातेला असणार कृष्ण परमात्मा हट्टानं महाराज असतं त्या ठिकाणी असं म्हणू लागले. पुढती लोळण घाली घन नीळ माता म्हणे आला रे बागुल महाभ्यासूर विक्राळ पाच तोंडे तयासी. पुन्हा महाराज असतं हे आई असणार काहीच देत नाही याचं दुःख असतं कृष्णाला वाटू लागलं. कृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी धन्यवरती लुळू लागले, मोठ्यानं असतं रुदन करू लागले. तेव्हा असतं यशोदा माता असतं कुणाला कृष्ण परमात्मा कृष्णाला असताना बोलले, कृष्णा हट्ट असताना धरू नको, जास्त असताना रडू नको, ते बघा असताना त्या ठिकाणी बागुलबुवा असताना त्या ठिकाणी आला, आणि तो बागुलबुवा जर असताना त्या ठिकाणी आला ना तर तुला असताना त्या ठिकाणी धरून नेईल असा असणार भीती त्या असणारे कृष्णाला बागुलबुवाची आमच्या यशोदा माता असताना दाखवू लागल्या. माथा जटांचे भार तृतीय नैनी वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. महाराज असताना यशोदा माता म्हणले, कृष्णा बघ ती असणारा बागुलबुवा असताना त्या ठिकाणी आलाय. बागुलबुवा असताना त्या ठिकाणी कसा आहे त्याला 3 असणारे डोळे, एका मधल्या डोळ्यातून असणार अग्नी त्याच्या अस्त्र निघतो, माथ्यावर असणार जटाचा असणारा भारे, आणि त्या जटाच्या भारेमधून गंगा असणार त्या ठिकाणी वाहते ना, मग असा बागुलबुवा असणार त्या ठिकाणी आलाय. तू असणार गप्प बस, रडू नको असं कोण आमच्या यशोदा माता असताना कृष्णाला बोलू लागल्या. चंद्रकळा तया केशरी निळकंठ खटवांग धरी करी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला. बघणं त्या असणं बागुलबाचं स्वरूप असणं कसं आहे, त्याच्या असणं माथ्यावरती चंद्र महाराज असणं विराजमान आहे, त्यानं रुद्राक्षाच्या माळा असणं गळ्यामध्ये घातलेल्या, भस्म अंगाला असणं त्यानं लावलेले, आणि पुन्हा गजाचं चर्म महाराज असणं पांघुरलेलं आहे, व्याघ्रांबर असणं त्यानं परिधान महाराज असणं त्या ठिकाणी केलेले. असा बागुलबुवा कृष्ण असणं त्या ठिकाणी आला. गप्प बस, त्या बागुलबुवाची भीती असणं कोणाला कृष्णाला यशोदा माता सांगू लागल्या. व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार
सर्वांगी वेष्टीले फणीवर दशभुजा मिरवती. कृष्णा बघ ना त्या बागुलबुवानं काय केलं, वाघाचं चर्म असतं त्या ठिकाणी गुंडाळले, भस्म सर्व अंगाला असतं त्या ठिकाणी लावले, मनुष्य मुंडाच्या माळा असतं त्यानं गळ्यामध्ये घातल्यात आणि त्याच्या अंगावरती वेष्टन कयायचं तर सर्प महाराज असतं त्याच्या अंगावरती असतं खेळतात. अशा असणार बागुलबुवाची भीती असणार कृष्णाला कोण आज यशोदा माता सांगू लागल्या. त्याशी देखताची सळी जे का उठोनी तत्काळ पळी जे कृष्णा तू गाची निजे जोगी बाहेरी उभासे. आणि कृष्णा तू असताना गपचूप बस. त्याला एकदा बघितलं ना महाराज, बघितलं की तळपायाची जमीन असताना सटकते, चळचळ असणारा माणूस त्या ठिकाणी खापतो, त्याची असणारी महाराज आकृती त्याचा चेहरा महाराज असतो, ती मूर्ती बघितली की कळीकाळ असताना त्या ठिकाणी चळचळ कापतो. म्हणून तू असताना त्या ठिकाणी रडू नको, गपचूप असताना बस. बघा असताना त्या ठिकाणी बाहेर बागुल तू कोण महाराज असतो जोगी त्या ठिकाणी आलाय असं म्हणणं असणार कोणाचं, आमच्या यशोदा मातेचं असणार कृष्णाला येऊ लागलं. जोगी तो काळाचाही काळ क्रोधी जैसा वडवा नळ मुष्टीत घे ब्रह्मांड सकळ धरून या रगडी कृष्णा हा असणारा जोगी असणारा साधा सुद्धा आहे का नाही म्हणणारे महाराज असतो, उग्र असताना त्याचा असणारा राग असताना क्रोध असताना त्याचा भयंकर आहे. त्याला जर राग असताना त्या ठिकाणी आला ना कळीकाळ सुद्धा त्याला बघून असताना चळचळ कापतो. त्याचा असणारं स्वरूप असताना निवळ महाराज असताना त्या ठिकाणी वडवा अग्नीसारखा असताना क्रोध त्याचा आहे. तो असताना एकाच मुठीमध्ये ब्रह्मांड गोळा असताना त्या ठिकाणी धरून असताना हलवू शकतो असं सामर्थ्य त्या असणारं जोग्याच आहे. म्हणून तू गपची बस, नाही तर तुला तो जोगी महाराज असताना त्या ठिकाणी धरून नेईल किंवा त्या जोग्याची भीती असताना आमच्या यशोदा माता कृष्णाला बोलू सांगू लागल्या. हरी म्हणे ओ जननी मी रडतो त्याची या लागोनी आयसा तो जोगी नयनी मज आताची दाखवी. कृष्ण परमात्मा पुन्हा बोलणारे महाराज असताना त्या ठिकाणी काय असतं भगवंताची लीला आहे. यशोदा माता असणारे कृष्णाला भीती वाटावी, कृष्णाने लढणं असणारं सोडून द्यावं, जे काही न घडणारी गोष्ट मागू लागली ना ते मागू नये, भीती कृष्णाला यशोदा आई असणार त्या ठिकाणी दाखवू लागल्या. पण कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी यशोदा मातेला म्हणाले माते मग मी त्याच्यासाठी लढतो, मी त्याचाच हट्टा करतो. तो जोगी ना तो जोगीच असताना मला त्या ठिकाणी पाच आहे, तो जोगीच असताना मला त्या ठिकाणी पाहिजे असे आमचे कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी काय करू लागले हट्ट असताना आपल्या यशोदा माते पशी करू लागले. जो क्षीराब्धिवासी शेषशाही तो गडबडा लोळे ते समयी माय हरीशी धरी हृदयी समजावी तस प्रेम. महाराज असताना कोणता भगवंत महाराज जो असणारा क्षीरसागरावरती असताना त्या ठिकाणी राहतो, शेषाचं ज्याला असणार महाराज असताना त्या ठिकाणी पलंग आहे किंवा असताना शेषावर जो पोवडलेला आहे, ज्याचे पाय महाराज असताना लक्ष्मी महाराज असताना चोपते ना तो असणारा श्री सागराचा असणारा श्री हरी महाराज असताना यशोदेच्या असणारा अंगणामध्ये असणारा त्या ठिकाणी लोळी घेतो, हट्ट असणारा करतो माते मला हे पाहिजेच, हे असणारा त्या ठिकाणी दे, काय असणारा त्या ठिकाणी नवले बोलणारे महाराज असताना त्या भगवंताला यशोदा मातेनं असताना उचलून घेतलं. त्याच्या अस्त्र मुखावून हात असताना फिरू लागल्या. कृष्णा अशा गोष्टी असताना त्या ठिकाणी मागू नये, ज्या अस्त्र देणंच होत नाही ती अस्त्र तू का मागतो. समृद्ध महाराज असताना त्या कृष्ण परमात्माची असणारी कोण यशोदा माता काढू लागल्या. परी नरा हे सर्वथा मज जोगी दावी आता मग म्हणे यशोदा माता कैसी यासी करावे. पुन्हा म्हणले महाराज असताना जे काही रडणं होतं भगवंतांना रडणं असतं थांबवलं नाही, महाराज असताना त्या ठिकाणी रडूच लागले. पुन्हा म्हणू लागले मला असताना त्या ठिकाणी असताना तो जोगी असताना त्या ठिकाणी दाखव. तेव्हा असताना यशोदा माता असताना म्हणून आता या कृष्णाला करावं काय, याचा असताना रडणं कशानं राहील असं असताना अशी चिंता महाराज असताना आमच्या यशोदा मातेला असताना त्या ठिकाणी वाटू. मग तळ घरी अंधारी त्या माझी गुंपा ओवरी श्री कृष्णाशी झडकरी नेले तेथे मायेने. मग अशा रीतीने कृष्ण परमात्मा महाराज असताना त्या ठिकाणी राहत नव्हते. मग कृष्ण परमात्माला घेऊन असताना त्या ठिकाणी यशोदा माता एका अंधाऱ्या खोलीमध्ये असताना त्या ठिकाणी गेल्या म्हणतात. आ माता म्हणे जोगी आहे येथे हरी म्हणे त्याशी त्यापाशी नेई माते यशोदा म्हणे तेथे भयभीत होशील तू. पुन्हा महाराज असताना अंधाऱ्या खोलीमध्ये असताना यशोदा मातेनं कृष्णाला असताना त्या ठिकाणी नेलं.
वाटलं मातेला अस्त्र वाटलं की अंधार बघितल्यानंतर कृष्णाला भीती अस्त्र त्या ठिकाणी वाटेल. अंधाऱ्या खोलीमध्ये नेल्या, पुन्हा म्हणलेल्या कृष्णा गप्प सीता अस्त्र त्या ठिकाणी तो असताना बागुलबुवा अस्त्र त्या ठिकाणी बसलेला आहे. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणले कुठं अस्त्र त्या ठिकाणी बागुलबुवा आहे, मला अस्त्र तो जोगी असताना बागुलबुवा असताना इथं दाखव, मला तो असताना त्या ठिकाणी पाहायचा आहे. असे असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असताना यशोदा मातेला बोलू लागले. मग म्हणे कमलोद्भव पिता मी न भी माते सर्वता परी मज जोगी आता कैसा हे दाखवी. आणि पुन्हा कृष्ण परमात्मा आपले अस्त्र मातेला अस्त्र बोलू लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोणाचा पिता आहे महाराज, त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाचा पिता असणार यशोदा मातेला अस्त्र बोलू लागला. माते तू अस्त्र काही मला अस्त्र त्या ठिकाणी सांग, कितीही भीती मला अस्त्र त्या ठिकाणी सांग, मी अस्त्र त्या बागुलबुवाला त्या जोग्याला अस्त्र भेटणार नाहीये, मला तो जोगी अस्त्र त्या ठिकाणी दाखव, मला अस्त्र तो जोगी पाचाय, असे कृष्ण परमात्मा बोलू लागले. मातेने हरीशी आत नेले तो ब्रह्मांड अवघे उजळले कैचा अंधार प्रकाशले कृष्ण रूप चहूकडे. आणि महाराज अस्त्र भीती अस्त्र कृष्णाला वाटावी म्हणून मातेनं अंधाऱ्या खोलीमध्ये कृष्ण परमात्माला अस्त्र त्या ठिकाणी नेलं. पण ज्यावेळेस अस्त्र महाराज अस्त्र कृष्ण परमात्माला अंधाऱ्या खोलीमध्ये यशोदा मातेने नेलं ना, अहो अंधारा अस्त्र त्या ठिकाणी पळून गेला. काय अस्त्र नवल घडलो महाराज त्या ठिकाणी आमच्या अस्त्र कृष्णाच्या अंग कांतीनं अस्त्र अंधार अस्त्र पळून गेला. सर्व उजेड महाराज अस्त्र त्या ठिकाणी लख प्रकाश असताना दिसू लागला. कृष्ण रूप चहूकडे ग्रस्त स्तंभ उथाली भिंती पाहता मायेशी न दिसती जगन निवासे निश्चिती चहूकडे व्यापिले. महाराज अस्त्र कसं झालं म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या यशोदा मातेला अस्त्र काहीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी कळत नव्हतं. पण महाराज या ठिकाणी या जगाच्या व्यापकानं अस्त्र त्या ठिकाणी जग व्यापलेले. मग ती खोली अस्त्र त्या ठिकाणी बापुडी महाराज अस्त्र किती म्हणले त्या श्रीकृष्णानं सर्व खोली महाराज अस्त्र त्या ठिकाणी व्यापून टाकली. अशी भगवंतानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी लीला केली म्हणतात. ग्रहस्तंभ उथाली भिंती पाहता मायेशी न दिसती जगन निवासे निश्चिती चहूकडे व्यापिले. पृथ्वी आप अंबरे अग्नी समीर समुद्र नाना जीव जाती विकार कृष्ण रूप दिसताती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसं झालं म्हणले महाराज अस्त्र त्या ठिकाणी या कृष्ण परमात्मानं अस्त्र इतकं व्यापून टाकलं, इतकं व्यापून टाकलं, जे काय आकाश आहे ते कृष्ण रूप अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागलं. ज्यावेळेस अंधाऱ्या खोलीमध्ये कृष्णाला अस्त्र नेलं ना, तेव्हा यशोदा मातेला भिंत अस्त्र कृष्ण दिसू लागली. महाराज अस्त्र खालची जमीन अस्त्र कृष्ण दिसू लागली. समुद्र अस्त्र कृष्णानं व्यापून टाकला, आकाश अस्त्र व्यापून टाकलं, अग्नी अस्त्र कृष्णानं व्यापून अस्त्र त्या ठिकाणी टाकला. असं जिकडं पाहिलं तिकडं कृष्णाचं रूप अस्त्र त्या ठिकाणी भरून दिसू लागलं. आपापनाशी यशोदा विसरे सर्व ही व्यापिले यादवेंद्रे तळघरा बाहेरी त्वरे माया आली ते जवा. महाराज अस्त्र या कृष्ण परमात्माने एवढी लीला महाराज अस्त्र त्या ठिकाणी केली की जिकडं पाहिलं तिकडं अस्त्र कृष्ण यशोदा मातेला अस्त्र दिसू लागलं. आपलं पण महाराज अस्त्र आपण आपल्याला अस्त्र यशोदा माता अस्त्र विसरून गेल्या. सर्व अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा अस्त्र जिकडं पाहिलं तिकडे कृष्ण परमात्मा अस्त्र दिसू लागले. अंधारी खोली अस्त्र यशोदा मातेने अस्त्र सोडली आणि त्या खोलीच्या बाहेर अस्त्र यशोदा माता आल्या म्हणतात. मायेवरी माया घातली अद्भुत महिमा ते विसरली मग म्हणे रे वनमाळी नसती आली घेऊ नको. महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा काय झालं म्हणले ज्यावेळेस असताना या भगवंतानं माया भगवंताची माया असताना यशोदा मातेनं पाहिली. चमत्कार अस्त्र त्या ठिकाणी साक्षात्कार अस्त्र झाला. सर्वकडे कृष्ण अस्त्र दिसू लागला. पण पुन्हा भगवंतानं आपली माया अस्त्र यशोदावरती अस्त्र टाकली. महाराज त्या ठिकाणी सर्व काही झालेला अस्त्र कार्यभाग विसरून अस्त्र त्या ठिकाणी गेला आणि माता अस्त्र पुन्हा अस्त्र यशोदा माता कृष्णाला बोलला कृष्णा तू असा अस्त्र त्या ठिकाणी हट्ट करू नको, जे न देता येणार आहे ती अस्त्र त्या ठिकाणी मागू नको. असं कोण यशोदा माता आमच्या कृष्ण परमात्म्याला अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. दिदले खेळवणे कृष्ण म्हणे न घे चालवणे मज तो जोगी दाखवणे पंचवदन विरूपाक्ष. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण यशोदा मातेने काय केले कृष्णा हट्ट करू नको बाळा, हट्ट करू नको, हे घे
असणारं लाकडाचं खेळणं असणारं एक पुढे टाकलं. कृष्ण परमात्म्याने ते खेळणं उचललं, लाभ असणारं फेकून दिलं आणि म्हणले मला असताना असं खेळणं असणारं त्या ठिकाणी नको. ज्याचं वर्णन तू केलं, ज्या असणारं जोग्याला 5 मुख महाराज असणारं त्या ठिकाणी आहेत, एका मुखाला 3 असणारं नेत्र आहेत, ज्या नेत्रामधून असणारं वड अग्नी असणारं त्या ठिकाणी निघतो ना, तू असताना जोगी मला असताना त्या ठिकाणी दे असा हट्ट असताना कृष्ण परमात्माला असताना त्या ठिकाणी धरला म्हणतात. तेथे बळीभद्र पातला श्रीरंगाशी म्हणे ते वेळा, चाल बाहेरी गोपाळा खेळ खेळो विचित्र. आणि एवढ्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणून आले तर त्या ठिकाणी आमचे बळीराम दादा असताना आले. बळीराम दादा असताना आले आणि कृष्णाला असताना म्हणून आले, कृष्णा इथं असताना आईपाशी काय करतो, चल आपण असताना बाहेर असताना त्या ठिकाणी जाऊ आणि खेळ असताना त्या ठिकाणी खेळू. कसा महाराज असताना खेळ खेळू, विचित्र असताना त्या ठिकाणी खेळ असताना त्या ठिकाणी खेळू म्हणतात. आणि झालेली सेवा असणारी श्रीचरणी अर्पण करू म्हणतात. आणि उर्वरित कथा भाग असताना त्या ठिकाणी उदित्याला घेऊ म्हणतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. महाराजांनी परमेश्वरी भगवती बुद्धि प्रदान शारदा, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कुंडलीकवरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, सीतारामचंद्र भगवान की जय, महारुद्र महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, गोपाल कृष्णाय नमो नमः. मायेवरी माया घातली, अद्भुत महिमा ते विसरली, मग म्हणे रे वनमाळी, नसती आळी घेऊ नको. अशा प्रकारे संत सुलताना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. महाराज असणार त्या ठिकाणी कोण आमच्या असणार त्या ठिकाणी यशोदा माता असणार, भगवंताना असणार त्या ठिकाणी महाराज भगवंतानं महाराज असणार त्या ठिकाणी आमच्या असणार यशोदा मातेनं जे काही स्वरूप भगवंताचं पाहिलं, बागुलबुवा बघण्यासाठी असणार अंधाऱ्या असणार खोलीमध्ये गेलेला, पण भगवंताचं स्वरूप असणार भिंतीमध्ये सर्व असणार आकाश पाताळ असणार त्या ठिकाणी दिसू लागलं. तेव्हा यशोदा माता असणार त्या ठिकाणी बोललेल्या, पुन्हा भगवंतानं माया असणारी आपली माया जी काही माया होती महाराज ती असणार त्या ठिकाणी पुन्हा यशोदा मातेवरती असणार टाकली, पहिल्यासारखं असणार त्या ठिकाणी केलं. यशोदा मातेला चराचरामध्ये भगवंताचं दर्शन होऊ लागलं ना, तेव्हा भगवंतानं माया टाकली, पुन्हा व्यवस्थित असताना जशा सजवल्या तेव्हा असणार पुन्हा यशोदा माता भगवंताला म्हणाल्या, कृष्णा तू असणार असं करू नको ना, जे तुला देता येत नाही अशी मागणी असताना तू करू नको ना, असा हट्ट असताना त्या ठिकाणी करू नको. कृष्ण परमात्माला असणार त्या ठिकाणी यशोदा माता बोलू लागल्या. पुढे दिधले खेळवणे, कृष्ण म्हणे न घे चालवणे, मग तो जोगी दाखवणे, पंचवदना विरूपाक्ष. पुन्हा यशोदा मातेनं अस्त्र अंगणामध्ये कृष्णाला अस्त्र आणलं आणि एक अस्त्र त्या ठिकाणी खेळणं अस्त्र त्या ठिकाणी दिलं. खेळणं दिलं ना, तेव्हा कृष्ण परमात्माला अस्त्र ते खेळणं घेतलं आणि फेकून महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिलं आणि म्हणून लागले, मला असणारा हे खेळणं अस्त्र नकोय, तू असणारा 5 मुखावाला असणारा त्या ठिकाणी जोगी ना, तू जोगी असताना मला त्या ठिकाणी दाखव. आणि असं म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमचे कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी रुदन महाराज अस्त्र करू लागले, हट्ट असणार करू लागले. तो बळीभद्र पातला श्रीरंगासी म्हणे ते वेळा, चाल बाहेरी गोपाळा खेळ खेळो विचित्र. आणि तेवढ्यामध्ये बळीभद्र अस्त्र बळीराम दादा अस्त्र त्या ठिकाणी आले आणि कृष्णाला म्हणाले, कृष्णा तू अस्त्र इथं कारण बसतो, चल आपण अस्त्र त्या ठिकाणी दुसऱ्या आळीमध्ये अस्त्र जाऊ, अंगणामध्ये अस्त्र जाऊ आणि आपण विचित्र अस्त्र त्या ठिकाणी खेळ खेळू, खेळ अस्त्र त्या ठिकाणी खेळू असं म्हणणं आमच्या बळीराम दादाचं कृष्ण परमात्माला येऊ लागलं. ऐकताची ऐसे वचन
गदगदा हासे जगज्जीवन कडे खाली उतरवण हात धरी हो, बळीरामाचा. आणि असं बळीराम दादाचं बोलणं महाराज असतं कृष्ण परमात्मानं असतं ऐकलं. खेळायचं म्हणल्याबरोबर असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा हसले, गदगदा असणार त्या ठिकाणी हसले. आईच्या कडेवरून खाली असताना त्या ठिकाणी उतरले. बळीराम दादाचा हात असताना धरला आणि खेळण्यासाठी बाहेर असताना जाऊ लागले. दोघे दुडदुडा धावती राजबिदीस उभे राहती धाकटे गोपाळ मिळती रामकृष्णा भोवते. हो, आणि त्या ठिकाणी असताना मग अशा रीतीनं दोघ जण असताना बाहेर आले. राजमार्गावरती असताना त्या ठिकाणी आले. आपण असताना आज म्हणतो ना महाराज असताना त्या ठिकाणी कोणती येशीकडे जाणारी असणारी वाट, रानाकडे जाणारी असणारी पांदण, अशा असणारी प्रत्येक रस्त्याला असताना नाव होते. तेव्हा राजमार्ग असताना त्या ठिकाणी विध म्हणजे असताना त्या ठिकाणी मार्ग म्हणतात. की राजमार्गावरती असणारे आले. मोठं पटांगण होतं. दोघ जण बंधू असताना त्या ठिकाणी उभा राहिले. त्यांच्यात जेवढे असणारी सोंगडी पुन्हा महाराज असताना गोळा असताना त्या ठिकाणी केले. गोपाळ असताना त्या ठिकाणी केले. सर्व जणांना मेळा असताना त्या ठिकाणी केला. कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा मध्ये असताना त्यांच्यामध्ये होते आणि भोवतालून असताना गोपाळांचा मेळा त्या ठिकाणी जमा झाला म्हणतात. लपंडाई चेंडू चक्रे विचित्र खेळ खेळे पंकज नेत्र जो पद्माक्षी वल्लभ उदार जलजनाभ श्रीहरी. हो, महाराज असताना मग भगवंतानं काय केलं, असे गोपाळ घेतले आणि त्या असताना महामार्गावरती राजमार्गावरती असताना खेळ महाराज असताना खेळू लागले. कोणता खेळ खेळू लागले महाराज? त्या ठिकाणी चेंडू असताना खेळू लागले. इटू दांडू असताना त्या ठिकाणी खेळू लागले. आणि असे महाराज असताना जे जलबनाभ असताना भगवंत महाराज असताना जे शाही भगवंत असताना त्या ठिकाणी जे क्षीरसागरावरती राहतात ना ते भगवंत असताना आपल्या गोपाळा संघ असताना त्या ठिकाणी खेळ महाराज असताना खेळू लागले. जो अनंत ब्रह्मांड नायक जो निज मोक्षाचा परिपालक जो अनंत वेशधारक जगव्यापक जगद्गुरु. हो, कोणता महाराज असताना भगवंत आहो जो असताना त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये असताना राहतो. ज्याचे अनंत असताना त्या ठिकाणी रूप, ज्याला अनंत असताना त्या ठिकाणी नावत, जो असताना त्या ठिकाणी मोक्षदाता असणारा भगवंत, जो असणारा आपल्या भक्ताचं महाराज असताना त्या ठिकाणी जे काही हित आहे ते असणारा साधणारा असणारा असा भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी काय करतो, त्या गोकुळामध्ये असणारा आपल्या सवंगड्यासोबत महाराज असताना त्या ठिकाणी खेळ खेळतो म्हणतात. जो भक्त वत्सल भयहारक जो भवरधय भव भयनाशक जो भगवंत निज भाग्यदायक अभंग अक्षय पद ज्याचे. कोणता महाराज असताना त्या ठिकाणी भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की तो भगवंत जो असताना त्या ठिकाणी आपल्या भक्ताचं भव भय हरण हा महाराज असताना त्या ठिकाणी करतो. आपल्या भक्ताचं असताना मनोगत महाराज असताना त्या ठिकाणी जे काय ना पूर्ण करणारा असताना त्या ठिकाणी भवाचं भय असताना दुसरं करून सुखाची प्राप्ती करून देणारा जो असताना त्या ठिकाणी आधी पालकही महाराज असताना असा असताना त्या ठिकाणी भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये असताना स्थिर राहून कार्य असताना करून घेणारा त्या ठिकाणी भगवंत. आणि तो भगवंत असताना गोकुळामध्ये सवंगड्यासोबत महाराज असताना त्या ठिकाणी खेळ खेळतो म्हणतात. सवे गोपाळांची मांदी खेळत जात ते राजविधी शचीनायक भर्गवा विधी लीला न कळे तया ते. हो, महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात, असा असणारा भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी एका असताना रस्त्यावरती महाराज असताना त्या ठिकाणी खेळ खेळतो महाराज. पण असताना त्या ठिकाणी त्याची जी काही लीला आहे, त्याचं जे काही कार्य आहे ना ते कोणालाही महाराज असताना त्या ठिकाणी ध्यानामध्ये येत नाही. त्या भगवंताची लीला सहसा महाराज असताना कोणालाही कळत नाहीये. असं असताना भगवंताचं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये करू लागले म्हणतात. खेळ खेळता श्रीहरी रिघे एके गोपीचे मंदिरी दही दूध क्षणा भितरी चोरोनिया भक्षिले. हो, मग असा असणारा भगवंत महाराज असताना आपल्या सवंगड्यासोबत असताना त्या ठिकाणी गोपाळासोबत असताना खेळ खेळू लागले. पण महाराज असताना अचानकच एक असताना त्या ठिकाणी गोपीच्या घरामध्ये असताना त्या ठिकाणी गेले आणि तिचं जे काही असताना दही दूध लोणी असताना त्या ठिकाणी ठेवलं होतं ना ती असताना त्या ठिकाणी भक्षण महाराज करू लागले. घृत नवनीत साय गोपाळा
गोकुळांसी देत लवला आहे तेथून नकळत जाय आणि कीचे ग्रह प्राती. हो, आणि महाराज असताना त्या घरामध्ये भगवंत असताना गेले. भगवंतानं ही दही दूध असताना त्या ठिकाणी खाल्लं. दही दूध खाल्लं महाराज असताना. पण साय सुद्धा असताना त्या ठिकाणी गाडगे असताना साईनं भरलेले होते. ते साईचे गाडगे सुद्धा असताना भगवंतानं असताना रिकामे केले. आपणही खाल्ले. आणि संगती जे काही सवंगडी होते ना, जे काही गोपाळ होते ना, त्या सर्वांना असताना त्या ठिकाणी दिलं. त्या घरचं असताना सर्व दही दूध असताना खाऊन टाकलं. मग लगेच असताना सर्व असताना गोपाळ घेऊन दुसऱ्या घरामध्ये असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्या सोबत गेले म्हणतात. घरोघरीचे संचले लोणी हरी परी नेनेची कोणी अद्भुत तयाची करणी वेदशास्त्रांशी अगम्य. अशा महाराज असणाऱ्या रीतीने भगवंताने काय केलं, घरोघरचं असताना त्या ठिकाणी दही दूध असताना लोणी त्या ठिकाणी असताना खाल्लं. पण महाराज असताना कोणालाही ही हरीची असणारी जी काही लीला आहे, जे काही हरी महाराज असताना दही दूध खातात ना, ही लीला महाराज असताना कोणालाही कळत नव्हती म्हणतात. अहो, हे असणारे गोपाळ असताना त्या ठिकाणी गवळी महाराज असताना त्या ठिकाणी साधारण बोलले. त्या भगवंताची लीला वेदाला असताना त्या ठिकाणी कळाली नाही, महाराज शास्त्राला असताना त्या ठिकाणी कळाली नाही ना. मग हे असणारे यांना असणारे कशी कळल म्हणून लागले. ते नंद यशोदेचे तप पूर्ण की कमलोद्भवाचे देवतार्चन की ते नीलग्रीवाचे ध्यान कृष्ण रूप प्रकटले. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात, अहो कळण्यासाठी असणार हा असणारा भगवंता का असणारा त्या ठिकाणी साधारण आहे का नाही म्हणलाले. अहो, जो असणारा क्षीरसागरामध्ये असणारा त्या ठिकाणी राहतो, ज्या भगवंताचा असणारा ध्यान शिवशंकर असणारा त्या ठिकाणी करतात, ज्या भगवंताच्या महाराज असणारं कृपेनं असणारं जे काही ब्रह्मदेव ते असणारं त्या ठिकाणी सर्व महाराज असणारं कार्य करतात ना. मग त्या भगवंताची लीला असणारं साधारण लीला असणार आहे का नाही म्हणलाले. असाधारण असणारं त्या भगवंताची असणारी त्या ठिकाणी लीला आहे, ही असणारं साधारण जीवाला असणारं त्या ठिकाणी कळत नाहीये म्हणणं असणारं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. ते इंदिरेचे निज जीवन ते वैकुंठ पीठीचे निधान की गोकुळ्यांचे पूर्व पुण्य फळाले कदाची. महाराज असताना त्या ठिकाणी भगवंत इतक्यांना सुख असताना त्या ठिकाणी देत होते. महाराज हे असणं निज ध्यान असणं कोणाचंही म्हणून लागले. महाराज या ठिकाणी असणं निज जीवन असणं त्या ठिकाणी भगवंत कोणाचे, तर कोणता भगवंत असणं गोकुळामध्ये आला. अहो, इंद्राची पत्नी असणारी त्या ठिकाणी शची महाराज असताना त्या ठिकाणी त्या शचीचं महाराज असताना मनोगत पूर्ण करण्यासाठी त्या शचीचा असताना जीव की प्राण असताना श्रीकृष्ण महाराज असताना त्या ठिकाणी निज जीवन असताना त्या शशीचे महाराज असताना असे भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये असताना कार्य करू लागले. आपले असणारी लीला असताना दाखवू लागले. की ते निगमागमांचे सार की ते भक्ताचे निज मंदिर की ते संतांचे प्रिय कर निज धन ठेवणे. महाराज असताना ते काय म्हणले. महाराज असताना भगवंत असताना त्या ठिकाणी साधारण महाराज असताना त्या ठिकाणी नाही, हे असणार आमचे भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी कसे आपल्या भक्ताचा असताना निजधन आहे. निजधन म्हणजेच महाराज असताना त्या ठिकाणी साधारण असताना त्या ठिकाणी गोष्ट नाही. निजधन होण्यासाठी असणारं आज कमवलेलं धन हे आजचं महाराज असणारं धन आहे. पण निजधन असताना त्या ठिकाणी कशाला म्हणतात. महाराज तुम्ही असताना एक जन्म असताना पुण्य केलं, एका जन्मानं असताना जे काही पुण्याचा साठा तुमचा झाला ना, तेवढ्याच जन्मापुरतं असणारं कार्य असताना तुमचं शुभ महाराज असताना होतं. पण भगवंताचं असताना तसं नाहीये. निजधन म्हणजे महाराज असताना एका जन्माचं कार्य नाहीये. प्रत्येक जन्मी भक्ती करून जे संचय झाला आणि तेच संचय घेऊन असताना त्या भगवंताची पोटामध्ये आस घेऊन असताना जन्म असताना त्या ठिकाणी केला. त्या पुण्याच्या योगानं महाराज असताना तुम्ही भगवंताची सेवा केली किंवा असताना भगवंत असताना समोर आले ना, हे असताना साधारण फळ नाही महाराज असताना. त्याला म्हणतात की निज जीवन. महाराज ते पहिलंच असणारं अंतःकरणामध्ये असताना भगवंताच्या नावाची गोडी होती. भगवंताचं असताना नाव घ्यावं वाटत होतं किंवा घेतलं होतं. हे महाराज असताना अनंत जन्माचं पुण्य साचलेलं म्हणून हा कृष्ण परमात्मा असताना त्यांच्या नजरे पुढे असताना त्या ठिकाणी आणि त्यांना असताना दिसत होता ते निर्धन असताना भक्ताचं महाराज असताना होतं. भक्ताचा लळा पाळण्यासाठी आमचे कृष्ण परमात्मा असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतरले होते. एरवी असताना त्या ठिकाणी साध्या सुध्या गोष्टीसाठी भगवंतांना अवतार घेतला होता का नाही. महाराज त्या इंद्राच्या पत्नीचं असताना किती तप होतं. त्या
त्या इंद्राच्या पत्नीचं अस्त्र मनोगत पूर्ण करण्यासाठी आपल्या भक्ताचं अस्त्र निज महाराज अस्त्र त्यांचं कित्येक जन्माचं पुण्य अस्त्र त्या ठिकाणी तप अस्त्र त्या ठिकाणी सार्थक करण्यासाठी हा भगवंत महाराज अस्त्र या गोकुळामध्ये कृष्ण रूपामध्ये अस्त्र आला आणि अशा रीतीने त्या गोकुळामध्ये सुख महाराज अस्त्र देऊ लागले. किती योगी यांचे विश्राम धाम की निज जन मंगल पूर्ण काम तो ब्रह्मानंद मेघ श्याम चोरी करी गोकुळी. महाराज मग अशा रीतीनं किती म्हणतात ना महाराज, कशासाठी म्हणतात ती कारण असणार त्या ठिकाणी किती म्हणण्याचा असणार अर्थ आहे की महाराज जे काही त्यांच्या हृदयामध्ये होतं, आता साधूचा असणार त्या ठिकाणी साधूचा अस्त्र मनोगत साधून केलेलं असणार तो आणि त्यांच्या तपास्तव असणार आलेली असणारी कार्यासाठी असणार आलेले भगवंत त्यांना सुख देण्यासाठी त्यांची असणारी मनोकामना पूर्ण करण्यासाठी कृष्ण रूपामध्ये असणार त्या ठिकाणी आले ना. म्हणून किती हे शब्द असणार त्या ठिकाणी वापरला ना, त्यासाठी सर्वांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी सर्वांना सुख देण्यासाठी जन्मोजन्मीची जी काही पुण्य असणार प्रत्येकाची होती ना, प्रत्येकांचं असणार एखादी असणारी इच्छा असणार होती ना, ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांना असणार त्या ठिकाणी आले. गोकुळामध्ये असणार लीला करू लागले. ज्यांना ज्यांना जसं जसं महाराज असणार त्या ठिकाणी हवं वाटत होतं ना, तसा खेळ महाराज असणार करून किंवा लीला असणार करून त्याचं मनोगत पूर्ण करण्याचं सुख देण्याचं काम भगवंत असणार करू लागले आणि त्या ठिकाणी दही दुधाची चोरी करू लागले म्हणतात. एके गोपीच्या मंदिरात गडिया समवेत जगन्नाथ रिघता बोले मात गोपाळांसी ते धवा. मग एके दिवशी महाराज असताना काय झालं, आपल्या असणार सवंगड्याला असणार कृष्ण परमात्माने सोबत असताना घेतलं आणि एका गोपीच्या असणाऱ्या घरामध्ये असताना भगवंत त्या ठिकाणी गेले आणि सवंगड्याला असताना आपल्या गोपाळांना असताना बोलू लागले. काय म्हणू लागले महाराज पुढे असताना त्या ठिकाणी सांगतात. म्हणे सखे हो एक ऐका पाऊले वाजू देऊ नका सांचोळ ऐकोने गोपिका जाग्या होतील निर्धारे. भगवंत असताना आपल्या सवंगड्याला सांगू लागले, सोबत्याला असताना गोपाळांना सांगू लागले, ऐका म्हणून लागले सर्वजण गपचूप असताना माझ्या मागा असताना चला. पायाचा आवाज असताना त्या ठिकाणी होऊ देऊ नका, मोठ्यानं असताना त्या ठिकाणी बोलू नका आणि तुम्ही जर मोठ्यानं बोलताल किंवा तुमच्या जर पायाचा आवाज असताना त्या ठिकाणी आला ना तर या झोपलेल्या गोपी असणाऱ्या त्या ठिकाणी जाग्या होतील आणि आपल्याला दही दूध खाऊ देणार नाहीत. म्हणून कोणीही असणार कलमा करू नका, कोणीही आवाज करू नका, आपल्या पायाचा आवाज असताना त्या ठिकाणी येऊ देऊ नका असं म्हणणं असणार गोपाळांना कृष्णाचं येऊ लागलं. गडी म्हणती पुतनारी बाळेने पुरे वाजती गजरी चरणीची आवरी मुरारी ऐकती सुंदरी मंदिराच्या. आणि पुन्हा असताना भगवंत त्यांना असताना म्हणू लागले, पायाचा आवाज असताना करू नका. तेव्हा असताना सोंगडी म्हणून लागले, गोपाळ म्हणून लागले, कृष्णा आम्हाला असताना म्हणतो की पायाचा आवाज होऊ देऊ नका आणि तुझ्याच पायामधील असताना पैंजण महाराज असताना तुझ्याच पायातील वाकी असताना त्या ठिकाणी छन छन असताना त्या ठिकाणी आवाज करायला आणि तुझ्या पायातला असताना त्या ठिकाणी महाराज पैंजण ऐकल्या गोपी जाग्या होणार नाहीत का? आम्हाला सांगतो वाजू देऊ नका आणि तुझ्याच पायातील चाळ असणार पैंजण असणार त्या ठिकाणी वाजतात. अशा गोपी असणार कृष्णाला कोण गोपाळ असणार कृष्णाला बोलू लागले. आम्हासी मनसी न वाजवा पाऊल तव पदीच्या वाक्या करीती कोल्हाळ हे ऐकोनी घन निळ करणी घाली आंघोळ्या. मग महाराज असताना काय झालं, असे गोपाळ असताना बोलले, कृष्ण आम्हाला तू सांगतो की पायाचा आवाज होऊ देऊ नका, आपल्याच पायातल्या असणार त्या ठिकाणी वाक्या पैंजण असणार त्या ठिकाणी वाजत असं त्या गोपाळाचं बोलणं भगवंतांना असणार कृष्ण परमात्माना असणार ऐकलं आणि एक महाराज असणार त्या ठिकाणी करणी केली. कोणती महाराज असणार करणी केली, कोणतं काम केलं, आपलेच गोटा असणार घेतले आणि आपल्या असणार कानामध्ये महाराज असणार भगवंतांना कृष्णाना असणार त्या ठिकाणी घातली म्हणतात. करणी बोटे घालिता गोपाळे बैसली त्रिलोक्याची टाळे कृष्ण झाकी जम्हा डोळे तरी त्रिभुवन आंधळे होय होय. काय झालं मग महाराज असताना भगवंतानं ज्यावेळेस कृष्ण परमात्मानं आपल्या असणाऱ्या कानामध्ये बोट घातले महाराज, तो सर्व जगाचं असणारं ऐकणं महाराज असताना त्या ठिकाणी बंद झालं. कोणालाच काही ऐकू असताना त्या ठिकाणी येत नव्हतं. कृष्ण परमात्मानं कानामध्ये बोटे घेतले, सर्वांच्या असणारे ऐकणं बंद झालं. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा डोळे लावतील ना त्यावेळेस सर्व जगाच्या असणारे नेत्र महाराज असताना त्या ठिकाणी
सर्वांचं दिसणं असतं त्या ठिकाणी बंद होतं, असं कार्य असतं भगवंतानं त्या ठिकाणी केलं म्हणतात. एकाची सूत्र मेळे नाचवी ब्रह्मांडीचे पुतळे, जो अक्षया भंग न चळे, काळ वेळ नाही जया. काय म्हणाले महाराज असताना हा भगवंतचा असताना तसा आहे की एकच सूत्रामध्ये असताना सर्वांना महाराज असताना बांधलेलं आहे. या भगवंतानं जर कार्य केलं तरच महाराज असताना त्या ठिकाणी सर्वांचं असताना कार्य होतं. एका सूत्रामध्ये बांधून सर्वांकून कार्य करून घेणारा हा असणारा भगवंत महाराज असताना त्या ठिकाणी हाच असणारा सर्व काही करतो महाराज असताना. याच्याच करण्यानं सर्व जग असताना त्या ठिकाणी खातं पितं आनंदी असताना त्या ठिकाणी राहतं, असं म्हणणं असताना आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. जैसी अनेक जलचरे एक समुद्र, अनेक पक्षी परी एक अंबर, अनेक रस परी एक निर, व्यापक श्रीवर तैसा. तशा रीतीने महाराज असताना भगवंत व्यापून राहिलेले म्हणतात की एक असताना त्या ठिकाणी समुद्र आहे, एकच समुद्र आहे, पण त्याच्यामध्ये असताना किती महाराज असताना त्या ठिकाणी जलचर महाराज असताना त्या ठिकाणी मासा आहे, बेंडूक आहे महाराज असताना, पुन्हा आणखीन पाण्यामधील असणारं सर्प खेकडे, एकच असणारा जलचर आहे, जल आहे, एकच समुद्र आहे, पण जलचर असणारा असंख्य, एकच असणारा आकाश आहे, पण आकाशामध्ये किती असणारे त्या ठिकाणी पशु पक्षी असणारे त्या ठिकाणी राहतात. तसं भगवंत असणारे त्या ठिकाणी एक आहे. एका भगवंतामध्ये असणारं सर्व काही महाराज असणारे सामावलेले असा हा असणारा त्या ठिकाणी भगवंत महाराज असणारा आहे म्हणतात. नाना अलंकार एक सुवर्ण, नाना घट एक मृतिका जान, नाना पट परी एक तंतू पूर्ण, तैसा श्रीकृष्ण व्यापक. महाराज असताना तशा रीतीनं महाराज असताना त्या ठिकाणी कशा रीतीनं म्हणाले महाराज की बरेचसे असणारे त्या ठिकाणी डागिनेत महाराज असणारे त्या ठिकाणी, कानातले असणारे डागण्यात, नाकातला असणारा त्या ठिकाणी नथने, गळ्यातला असणारा गंठणे महाराज असणारे त्या ठिकाणी, अलंकार असताना भरपूर सर्व असताना त्या ठिकाणी एकाच सोन्यापासून असताना त्या ठिकाणी बनलेला तसा आमचा भगवंत आहे. एकच असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी डेरा, माठ, पाणी, कोथळी महाराज असताना त्या ठिकाणी आपण म्हणतो ना रांजण, असे दिसायला असताना अनेक असताना त्या ठिकाणी मडकेत महाराज, मडके असणारा अनेकच, पण त्याच्यामध्ये माती महाराज असणारा एकच आहे म्हणून. तशा रीतीने असताना त्या ठिकाणी महाराज असताना आपला असणारा अंगावरचा कपडा आहे म्हणून, दिसायला असणारा कपडा आहे, पण त्याच्यामध्ये तंतू महाराज असताना त्या ठिकाणी दोरा असताना त्या ठिकाणी एकच आहे. तसा असणारा आमचा भगवंत आहे. जरी अस्त्र भूत वेगवेगळी दिसत असली, जरी अस्त्र प्राणी वेगवेगळे दिसत असले ना, तरी अस्त्र त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अस्त्र एकच असताना त्या कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी आहेत, असं कार्य भगवंताचंही म्हणून. नाना दीप एक अग्नी, नाना किरण परी एक वासरमणी, नाना तरंग एक पाणी, शार्ग पाणी ते विदिसे. तशा रीतीने महाराज अस्त्र भगवंत म्हणून अनेक असणारे त्या ठिकाणी दिवेत महाराज अस्त्र, पंथी आहे, दिवा आहे महाराज असताना त्या ठिकाणी, पंचारती आहे, पण एकच असताना त्या ठिकाणी अग्नी आहे. आणि तशा रीतीने असताना पुन्हा काय म्हणून महाराज असताना, महाराज असताना त्या ठिकाणी अनंत असताना त्या ठिकाणी किरण, पण एकच असताना त्या ठिकाणी सूर्य आहे ना, तसा आमचा असताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे म्हणून लागले. जैसा श्रीकृष्ण चालक, जगद्वंद्य जग व्यापक, तेने गोपीचे घृत लोणी सकळीक, भक्षिले तीस न कळता. महाराज असताना असा असणारा भगवंत, मग या भगवंताना असताना त्या गोपीच्या घरचं महाराज असताना दही दूध लोणी असताना त्या ठिकाणी असताना खाल्लं म्हणतात. त्या असणारा गोपीला कळू दिलं का, कोणालाच असताना त्या ठिकाणी थांग पत्ता सुद्धा महाराज असताना लागला नाही. कोणी असताना दही दूध खाल्लं याचा असताना पत्ता नाही. गपचूप असताना कृष्ण परमात्मानं सर्व असताना त्या ठिकाणी कार्य केलं म्हणतात. सवे घेऊन गोपाळा, अनेक ग्रही प्रवेशला, कोणासही न कळेलीला, श्रीकृष्णाची अगम्य. अगम्य असताना त्या भगवंताची लीला आहे महाराज असताना. भगवंत एकटे असताना त्या ठिकाणी जात नव्हते. संघ असताना गोपाळांचा मेळा असताना घ्यायचा, घरोघरी जायचं आणि घरोघरचं दूध लोणी असताना त्या ठिकाणी फस्त करून टाकायचं, असं असताना त्या ठिकाणी कार्य करू लागले. पण कोणालाही महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताची लीला महाराज असताना कळत नव्हती म्हणतात. एके दिवशी माध्यान काळी, एके गोपीचे घरी वनमाळी, रिघतात व ते बेल्हाळी, उदका गेली यमुनेते. असंच एके दिवशी महाराज असताना माध्यान काळ असताना झाला होता. माध्यान्ह काळी असताना भगवंतानं गोपाळ घेऊन असताना त्या ठिकाणी एका गवळणीच्या घरी महाराज असताना त्या ठिकाणी गेले. घरामध्ये असताना कोणी नव्हतं. ती गवळण असताना पाणी आणण्यासाठी असताना त्या ठिकाणी यमुनेला गेलती म्हणतात. उदक घेऊन आली सुंदरी,
प्रवेशली जो निज मंदिरी तो एकलाची पुतनारी नवनीत भक्ती तसे पाण्याची घागर घेऊन असताना गवळण महाराज असताना घरामध्ये आली. घराचं दार असताना त्या ठिकाणी उघड होत. घरामध्ये असताना गेली ना तर तिथं असताना बघितलं तर कृष्ण परमात्मा दही दूध लोणी असताना त्या ठिकाणी खाऊ लागले म्हणतात. गवळणीला असताना कृष्णाला पाहिलं म्हणतात. म्हणे कोण रे तू येथे चोरोनी भक्षिसी नवनीता ते तो बोलिले वैकुंठ नाते चोरटी निश्चित तुची हो, पये आणि तेव्हा असताना ती गवळण आली आणि पुन्हा कृष्णाला असताना बोलून आले, हे कोण असताना तू त्या ठिकाणी आहे? चोरून असताना दही दूध असताना कोण खात? असं ती गवळण बोलल्यानंतर कृष्ण परमात्मा असताना त्या गवळणीला बोलले, कोण चोर? मी असताना त्या ठिकाणी चोर नाही, उलट तूच असताना त्या ठिकाणी चोरच. असं कृष्ण परमात्माचं म्हणणं असताना त्या ठिकाणी कोणाला गवळणीला येऊ लागलं. माझे मी भक्षित नवनीत तू कोण पुसावया येथ गोपी गदगदा हासत घर माझे की चोरटिया. हो, त्या ठिकाणी असताना पुन्हा म्हणून लागले, तू असताना कोणस? दही दूध असताना त्या ठिकाणी लोणी असताना मी खालो ना, माझंच लोणी मी असताना त्या ठिकाणी खालो. तू म्हणते की माझं असताना आमचं लोणी काय खाली? तेव्हा गवळण म्हणून लागले, ए बाबा, माझं असणार घर आहे. घर जर माझं असेल तर लोणी सुद्धा असणार माझाच असणार आहे ना. आमच्या घराला असणार तू घर असणार म्हणतो, आमच्या लोण्याला तू असणार लोणी असणार म्हणतो. असं का? असं म्हणून असताना कृष्णाला गवळण महाराज असताना हसू लागली. कृष्ण म्हणे माझे म्हणतीस घर परी भरवा करी विचार आपुले नव्हे शरीर मग घरदार कोणाचे. तेव्हा असणार ती गवळण महाराज हसू लागली. कृष्णाला म्हणून लागली, आमचं घर आपलं म्हणतो. तेव्हा असणार कृष्ण परमात्मा म्हणून लागले, कोणाचं घर? कोणाचं असतं त्या ठिकाणी दार? अगं, ज्या तोंडानं असतं तुम्ही त्या ठिकाणी बोलता, ज्या शरीरानं सर्व कार्य करताना ते शरीरच आपलं नाहीये, तो घरदार असतं त्या ठिकाणी कोणाचं? असं कृष्णाचं म्हणणं असतं त्या कोणाला गवळणीला येऊ लागलं. ऐसे बोले चक्रपाणी गोपी विचार करी म्हणी कृष्ण बोलिला सत्यवाणी नाशवंत सर्वही. हो, आणि तेव्हा त्या गवळणीनं काय केलं, जरा सगळं विचार मनोमनी केला. कधी बुद्धी पोतीला जात असेल, माय म्हणून लागली, इतकं सुद्धा असताना त्या ठिकाणी बाळ आहे, पण खरंच असताना म्हणून लागली, खरं असताना त्या ठिकाणी बोलतो. कोणाचं घर, कोणाचं दार? या शरीराचाच जर महाराज असताना काही विश्वास नाहीये. महाराज असताना मुखातला हातातला घास असणार हातात, कधी हा देह असताना त्या ठिकाणी सोडून जावं लागल, या देहाचाच भरोसा नाही. मग घर असताना त्या ठिकाणी कोणाचं? खरंच असतं कृष्ण असताना त्या ठिकाणी खरं बोलतो. त्या गवळणीला सुद्धा महाराज असताना कृष्णाचं बोलणं पटू लागलं म्हणतात. जे जे दिसे ते नाशवंत माझे म्हणावया मी कोण येथ अविनाश एक भगवंत अज अव्यव्य आढळ जो. आणि पुन्हा म्हणून आली महाराज असताना खरंय म्हणून आली. आपण जे जे असताना त्या ठिकाणी माझं माझं म्हणतो ना, ते आपलं काहीच महाराज असताना त्या ठिकाणी नाहीये. माझं माझं जे म्हणतो ते सोडून असताना त्या ठिकाणी जावं लागतं. खरं जर पाहिलं तर म्हणून आली गवळण म्हणून आली. खरं पाहायला गेलं तर एकच असताना त्या ठिकाणी भगवंत आहे, आणि त्या भगवंताचं असणारं नाव आहे, त्या भगवंताची असणारी सेवा आहे, त्या भगवंताचं असणारं नामस्मरण आहे. हेच असणारं त्या ठिकाणी सत्य आहे असं म्हणणं असणारं त्या कोणाचं गवळणीचं सुद्धा महाराज येऊ लागलं. नाशवंत अविद्यामय पिंड क्षणिक सकल ब्रह्मांड अवघे मायामय वितंड स्वप्नवत क्षणिक हे. गवळण असतं पुन्हा म्हणून आली, खरंच असतं हे सर्व क्षणिक आहे महाराज असतं त्या ठिकाणी. महाराज हे असणार सत्य आहे का? नाही म्हणून आले महाराज असतं नुसतं भास असतं त्या ठिकाणी. या भासालाच असतं त्या ठिकाणी आपण असतं त्या ठिकाणी काय म्हणतो? खरं असतं त्या ठिकाणी म्हणतो. मर्ग जाळासारखं असतं त्या ठिकाणी कार्य सर्व काही आपलं आपलं म्हणतो ना, शेवटला असणार काहीच महाराज असताना आपलं नाहीये. सर्व काही इथं ठेवून त्या ठिकाणी असताना काय करावं होतं? कार्यभाग असताना आपला होतो. आपल्या सोबत असताना काय येतं? जेवढं पुण्यकर्म असताना त्या ठिकाणी केलं ना, तेवढंच आपलं असताना त्या ठिकाणी पुण्य. बाकीचं असताना क्षणिक आहे, लयाला असताना जाणार आहे. खरं महाराज असताना त्या ठिकाणी काही नाहीये अशी गवळण बोलू लागली. शुक्तिकेचे रूपे काढिले वंध्या सुते पात्र घडिले मृगजळीचे मासे भरिले निशी माझी जाऊनी. हो, महाराज असताना कसं कार्य म्हणून आले महाराज. इथं असताना आपल्याला वाटतं की जे काही आपण बघायलो ते असताना सर्व खरंय. महाराज असताना या ठिकाणी गवळण म्हणून आले की कसं मानवाचं असणार कसं कार्य, वांझेला असणार मूल झाल्यासारखं असणार कार्य.
अहो एखाद्या असणार त्या ठिकाणी झळ्यात, या झळ्यामध्ये कधी असणार मासे असणार त्या ठिकाणी गवसतात का नाही म्हणणारे महाराज असणार त्या ठिकाणी. असं असणार सर्व ही कल्पना महाराज असणार त्या ठिकाणी. जे काही दिसतं ना ते मिथ्ये महाराज असणार त्या ठिकाणी. वांजेला बाळ असणार कधी होत नाहीये, पण माणसाचा भ्रम असणार असा आहे की महाराज असणार त्या ठिकाणी त्या वांजेच्या बाळासारखं असणार कार्य मानवानं असणार त्या ठिकाणी केलं, आणि जे आपलं नाहीये त्याला आपलं म्हणून असणार त्या ठिकाणी घेतलं. अशा रीतीनं गवळण महाराज असणार त्या ठिकाणी बोललेली श्रीधर स्वामी असणार सांगू लागले. अवसेंचे अंधारे काळे दिवा दो प्रहरा वाळो घातले, सिकता कांतोनी सूत केले, पाय बांधिले रज्जू सर्पाचे. हो महाराज असणार कसं कार्य म्हणून अहो औसाचा असणार त्या ठिकाणी चांदणं म्हणून ते असणार चांदणं काढलं आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये वाळू घातलं. असं कधी महाराज असणार त्या ठिकाणी झालं का नाही म्हणून महाराज असणार. आपलं कसं झालंय एक असणारा दोरीचा सर्प असणार आपण मनानेच असणार तयार केला, आणि त्या दोरीच्या सर्पाचे असणारे पाय महाराज असणार त्या ठिकाणी बांधून टाकले. एवढं असं कार्य महाराज असणार आपण भ्रांतीमध्ये असणार त्या ठिकाणी करतो. एरवी असणार सत्य महाराज असणार त्या ठिकाणी काही नाहीये म्हणणं असणार श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. जितुके दिसते तितुकी कल्पना, अवघी माईक दृश्य रचना, अविनाश वैकुंठ राणा, नित्य नूतन अक्षयी. महाराज असणार सर्व काही लटकय म्हणून महाराज असणार त्या ठिकाणी. जे काही आपल्याला असणार त्या ठिकाणी दिसतं ना महाराज असणार सर्व महाराज असणार त्या ठिकाणी क्षणिक आहे, लयाला महाराज असणार त्या ठिकाणी जाणार आहे. आणि जे काही महाराज असणार त्या ठिकाणी खरं सत्य असणार कोणतं ते या देहाला असणार आपण महाराज असणार आलो. अहो नुसतं खाऊन असणार पोट भरून असणार त्या ठिकाणी सर्व काही पैशाचा किंवा असणार श्रीमंत होण्यासाठी असणार त्या ठिकाणी नाहीये. तर या देहामध्ये येऊन असणार आपल्याला काय करायचंय महाराज असणार त्या भगवंताचं नामस्मरण असणार करायचंय. भवसागर असणार त्या ठिकाणी नाही, जन्मन मरण असणार या ठिकाणी बंद करायचंय. याच्यासाठी काय फक्त खरं असणार त्या ठिकाणी भगवंताचं नाव महाराज असणार त्या ठिकाणी. बाकीचा पसरा असणार व्यर्थ त्या ठिकाणी. देह भेटला असणार त्या ठिकाणी नुसतं खाण्यापिण्यामध्ये चांगलं राहण्यामध्ये, याच्यासाठी देह असणार भेटला नाही. या देहाला येऊन जर महाराज असणार भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताचं नामस्मरण असणार त्या ठिकाणी नाही घडलं ना तर बाकीचा पसरा महाराज असणार त्या ठिकाणी व्यर्थ आहे. या देहाला येऊन असणार त्या ठिकाणी भवसागराचं असणं जे काही दुःख आहे त्या भगवंताच्या कृपेनं दूर करण्यासाठी, या जन्म मरणाचं राहडगाडगं बंद करण्यासाठी हा देह असं म्हणणं असणार आमच्या कोणाचं श्रीधर स्वामीचं गवळणीचं असणं येऊ लागलं. ऐसा गोपी करिता विचार, वृत्ती झाली तदाकार, इकडे गोरस समग्र भक्षुनी सिद्ध पळावया. महाराज असणार अशा रीतीनं त्या असणार गवळणीला कृष्ण परमात्माची भूल महाराज असणार हृदयाला असणार त्या ठिकाणी भेटले. तिला असणार त्या ठिकाणी कार्याचा आठव महाराज असणार राहिला, तटस्थ असणार उभं राहिले. महाराज सर्व कार्याचा विसर असणार पडला. कुंकड जायचंय, कोण आलंय कोण दैक आलंय याचा विसर पडला. विधेय अवस्थेला असणार प्राप्त झाली. एवढ्यामध्ये कृष्ण परमात्माला असणार बघितलं, आपल्या गोपाळांना असणार बनले आता असणार आपण इथून असणार त्या ठिकाणी पळा असं असणार म्हणून कृष्ण परमात्मा असणार तिथून असणार त्या ठिकाणी निघाले म्हणतात. सावध होनी गोपी बोले, माझे ग्रह नभे कळले, तरी हे कोणाचे ग्रह वहिले, सांग माझ गोपाळा. महाराज असणार त्या ठिकाणी फक्त असणार हे ज्ञान असतं त्या गोपीला असणार कसं झालं महाराज असणार त्या ठिकाणी. महाराज क्षणिक असताना तिला भ्रांती महाराज असताना त्या ठिकाणी भ्रांती दूर असणारी तिची झाली. समाधी लागली होती, खरं ज्ञान कळालं होतं, पण पुन्हा आणखीन जागी झाली. आणि मला काय झालं म्हणली, हे असं हे घडतो असणार मोच आहे ना, मी तिथं राहते समजा काम करते, सकाळी उठल्यावर सडा टाकते, भाकरी करते, कोयड्यास करते, माझीच चूल आहे, माझ्याच असणार सर्व काय आहे, आणि मला हे काय झालं असं, आणि माझं दही दूध आणि मी माझं दही दूध नाही म्हणायले. अशी सावध असताना त्या ठिकाणी गोपिका असताना झाली. आणि माझंच घर असताना म्हणून लागले, दही दूध असताना कोणी खाल्लं इकडं तिकडं असताना बघू लागले. श्रीहरी म्हणे माझे सजन, गोपी बोले कासयावरून, सांग काही घराची कुण, आपुले जरी म्हणतोसी. हो त्या ठिकाणी मग कृष्ण म्हणून लागले माझं घर आहे, आणि गोपिका म्हणून लागली गवळण असताना म्हणून लागली माझं घर आहे. मग गवळण असताना कृष्णाला बोलले, कृष्णा तू म्हणतो ना हे माझं घर आहे, मग या घरातली एखादी असणारी खून सांग. तू असताना म्हण की या